हॅलो फ्रेंड्स, द आयुर्वेदिक मेंटर या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. तर आपण सर्व विषयाचा आपण इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आणि सब्जेक्ट पास करायसाठी काय अप्रोच ठेवायला पाहिजेत, कसे एक्झाममध्ये क्वेश्चन विचारले जातात, लास्ट इयरमध्ये आपल्याला कसे क्वेश्चन विचारले होते, ब्लूप्रिंट फॉलो झाली होती का नाही झाली होती, त्या हिशोबाने आपण पेपरचं ॲनालिसिस करत आहे. आणि सब्जेक्ट क्लिअर करायसाठी आपण कसा अप्रोच केला पाहिजेत, कोणत्या टॉपिक्सवर जास्त भर दिला पाहिजेत, इम्पॉर्टंट टॉपिक्स काय तर क्वेश्चन्स कशा पद्धतीने विचारले जातात याचा आपण स्टडी करत होतो. आता आपला लास्ट सब्जेक्ट बाकी आहे क्रियाशारीर. आता क्रियाशारीरचा पेपर 1, नंतर मी पेपर 2. आज आपण एवढं डिस्कशन केलं, नंतर आपण संस्कृतचं टॉपिक वापस स्टार्ट करू आणि नंतर एक इम्पॉर्टंट टॉपिक पण मी तुम्हाला सांगतो. ठीक आहे, तर आपण बघू क्रियाशारीर पेपर 1. तर यामध्ये आपल्याला काय टॉपिक येतं, काय इम्पॉर्टंट. आता तुम्ही जर का 3 सब्जेक्टचं 3 इयरचं जर का तुम्ही बघितलं तर ओव्हरऑल तुम्हाला दिसते किंवा जे शेवटचे 5 SAQ आपल्याला आयुर्वेद येते तर, आणि 3 SAQ आपल्याला याच्यावर विचारले जाणार ते काय 3 SAQ आपले मॉडर्नवर बेस्ड येतं. ठीक आहे, आणि जर का तुम्ही हे बघसाल LAQ बघसाल तर LAQमध्ये 2 LAQ तुम्हाला आयुर्वेदचे, 2 LAQ तुम्हाला मॉडर्नचे दिसतील. तर हे एक पॅटर्न आहे. तर हे एक पॅटर्न तुम्हाला समजते की बा वेटेज कसं आहे. वेटेज SAQमध्ये जास्त वेटेज आयुर्वेदिक टॉपिकला आहे आणि LAQमध्ये 50-50 वेटेज आहे पेपर 1साठी. तर वेटेज जरी तुम्हाला अंदाज असला, एवढं जरी तुम्हाला ॲनालिसिस झालं किंवा असं आहे, तर मग त्या विषयानं तुम्ही स्टडी करू शकता की आपल्याला कशावर भर द्यायचा. आता जर का तुम्ही ब्लूप्रिंट बघसा, आता तुम्हाला मी ब्लूप्रिंट दाखवतो. ठीक आहे, तर आपलं जी क्रियाशारीर पेपर 1ची आहे, तर आपला पहिलं जे आहे इम्पॉर्टंट टॉपिक आहे ते कशावर आहे, आपल्याला शारीर, प्रिन्सिपल आणि त्रिदोष हे एक इंट्रोडक्टरी टॉपिक आहे. याच्यात आपल्या शारीर भेद, प्रिन्सिपल, बेसिक प्रिन्सिपल्स काय तर, आणि त्रिदोष याच्याबद्दल माहिती आहे. याच्यावर एक SAQ आहे. नंतर वात, पित्त, कफ या तीन दोषापैकी कोणत्या पण एका दोषावर आपल्याला SAQ विचारला जाईल. नंतर 3 दोषाचं वृद्धिक्षय आणि किंवा षटक्रियाकाल याच्यावर आपल्याला एक SAQ येईल. नंतर प्रकृती किंवा आहार आपल्याला याच्यावर एक SAQ येईल. अग्नी किंवा आहारपाक याच्यावर एक SAQ येईल. होमिओस्टॅसिस किंवा रेस्पिरेटरी सिस्टम याच्यावर एक SAQ येईल. नंतर GITवर फिक्स 7 नंबरचा SAQ फिक्स GITवर राहणार. GIT म्हणजे आपण डायजेस्टिव्ह सिस्टम पकडू शकतो तुम्ही. ठीक आहे, म्हणजे डायजेस्टिव्ह सिस्टम. आणि डायजेस्टिव्ह सिस्टम आपण असं नाही की डायजेस्टिव्ह सिस्टम आपण याआधी स्टडी केलेलं नाही. आपण 11th फिजिओलॉजीमध्ये पण आपण डायजेस्टिव्ह सिस्टम आपल्याला ॲब्झॉर्प्शन वगैरे काय राहते, फॅटचं डायजेशन वगैरे आपल्याला माहिती येतं, किंवा कार्बोहायड्रेटचं डायजेशन, फॅटचं डायजेशन, लिपिडचं डायजेशन हे कसं होते, ॲब्झॉर्प्शन कसं होते, मेकॅनिझम काय राहते, मेकॅनिकल डायजेशन, फिजिकल डायजेशन, ते सर्व आपण डायजेशन बघितलेलं, डायजेशनचे टाईप बघितलेले येतं. तर ते नॉर्मल आपल्याला एक आयडिया तर राहतेच. आपण जे पण बघितलेलं आहे 11-12मध्ये ते सर्व आपण फिजिओलॉजी बघितलेलं आहे. तर तुम्ही 11-12चं तुम्ही थोडेसे नोट्स 12चे बुक्स जरी वाचले बायोलॉजीचे, तरी तुम्ही व्यवस्थित हे करू शकता, क्लिअरली तुम्ही पासआउट करू शकता. तर जास्त काही हे करायचं काम नाही, तुम्ही तेच कंटेंट इथं टाकू शकता. फक्त याच्यात काय राहते, याच्यात थोडंसं ॲडिशनल लागते, पण SAQच्या दृष्टीने तेवढा टॉपिक तेवढं हे सफिशियंट आहे. ठीक आहे, आता फक्त आपल्याला अप्रोच काय ठेवायचे की आपल्याला क्वेश्चन विचारतात कसे आणि कोणत्या टॉपिकवर काय वेटेज आहे. नंतर जसा 8वा SAQ आपल्याला नर्वस सिस्टम किंवा एंडोक्राईन सिस्टमवर येते. ठीक आहे, तर हेच पॅटर्न इथं फॉलो झालेलं आहे की आता आपण बघितलं तर लास्ट नर्वस सिस्टम, हे बघा नर्वस सिस्टम किंवा किंवा आपलं हे एंडोक्राईन सिस्टम आलेलं आहे. एंडोक्राईन सिस्टम, नर्वस सिस्टम. नंतर फिक्स GITवर आला क्वेश्चन, डिफिशियन्सी ऑफ विटामिन, फंक्शन ऑफ स्टमक विचारला. नंतर कंपोजिशन अँड फंक्शन ऑफ सलायवा विचारलं. ठीक आहे, तर हे झालं SAQ फिक्स आहे ना, GITवर आला म्हणजे आला. नंतर आपल्याला होतं होमिओस्टॅसिस, रेस्पिरेटरी सिस्टम आणि GIT. हेमोस्टॅसिस किंवा रेस्पिरेटरी सिस्टम. तर आला होमिओस्टॅसिसवर क्वेश्चन आला होमिओस्टॅसिस आणि रेस्पिरेटरी सिस्टमवर क्वेश्चन. ठीक आहे, 6वा SAQ आला. नंतर अग्नी आहारपाक आलं, आहार अग्नी. ठीक आहे, हे इथं थोडंसं शफल झालेलं आहे सिक्वेन्स, बट तेच क्वेश्चन येतं, तेच टॉपिक येतं, तेच वेटेज आहे. इथं तुम्ही बघू शकता व्यवस्थित शारीर आणि व्यवस्थित शरीर, प्रिन्सिपल आणि त्रिदोष आलं. शरीरची व्याख्या सांगून आलं इंट्रोडक्टरी चॅप्टरमध्ये. नंतर वात, पित्त, कफावर आलं, वात दोषावर. नंतर षटक्रियाकाल, क्षयवृद्धी किंवा षटक्रियाकाल आलं. षटक्रियाकालवर आलं क्वेश्चन. नंतर आहार, प्रकृती किंवा आहार आला, आहारवर आलं, इथं प्रकृतीवर विचारलं. ठीक आहे, नंतर अग्नी किंवा आहारपाक आलं, अवस्थापाक आलं, विपाक. इझी टॉपिक आहे,
एकदम सिम्पल आहे, जास्त काही हार्ड नाही, एकदम क्रियाशारीर पेपर 1 एकदम इझी आहे. फक्त पॅटर्न वाईज स्टडी करायचा तुम्ही. आता मी तुम्हाला सांगतो की पेपरचा स्टडी कसा करायचा. तर आता तुम्ही जर का बघितलं तर वात पित्त कफ याचं वेटेज, आता हे झालं ACQचं. तर एकदा LAQ बघून घेऊ एकदा, म्हणजे तुम्हाला अजून क्लिअर होऊन जाईल. तर LAQमध्ये तुम्ही बघितलं तर एक वात पित्त कफ याच्यावर, एक वात पित्त कफवर एक LAQ फिक्स आहे. वात पित्त कफवर आलं पित्त वात पित्त आलं, विचारलं. नंतर प्रकृती आली, प्रकृती विचारली, तिन्ही याच्यात प्रकृती विचारली, फिक्स प्रकृतीवर विचारलं जाणार आहे, प्रकृतीवर विचारल्या जाईलच. आता तसं वेटेज याच्यात प्रकृती, आहार, अग्नी, आहारपाक याच्यापैकी पण विचारू शकतात. पण अग्नी आहारपाकवर जास्त चान्सेस राहतात की ACQ फॉर्म व्हायचे. तर LAQ जास्त करून तुम्हाला कशावर दिसेल, LAQ तुम्हाला प्रकृतीवरच दिसेल. ठीक आहे. तर म्हणून आपल्याला 3 प्रकृती ज्या सांगितलेल्या येतात ते आपल्याला त्याची लक्षणं वगैरे व्यवस्थित करायचे म्हणजे करायचीच. ठीक आहे. हे तर फिक्स याच्यामध्ये येते. नंतर येते रेस्पिरेटरी सिस्टम. हाय रेस्पिरेटरी सिस्टमवर क्वेश्चन, कारण की JITवर आधीच तिथं विचारलं जाणार आहे. तसं JITवर पण आहे. रेस्पिरेटरी सिस्टमचं वेटेज कशावर आहे, LAQचं वेटेज कशावर आहे. पहिला वातपित्त कफ, दुसरा प्रकृती आहार अग्नी आहारपाक, तिसरा होमिओस्टॅसिस रेस्पिरेटरी सिस्टम JIT, आणि चौथा नर्वस सिस्टमवर. चौथा फिक्स नर्वस सिस्टमवर LAQ येणार म्हणजे येणार. तर हे झालं दोन आयुर्वेदचे 2 मॉडर्नचे. ठीक आहे. आणि नंतर MCQचं वेटेज की याच्यावर 3 MCQ, याच्यावर 4 MCQ, याच्यावर 2, याच्यावर 6, याच्यावर 3, याच्यावर 2. हे तर मी आधी पण सांगितलेलं आहे. पण आता आपल्याला स्टडी कसा करायचा, तर पहिल्यांदा आपल्याला LAQ प्रिपेअर करायचे. तोच आपला पॅटर्न. पहिल्यांदा LAQ करायचे सर्व प्रिपेअर, कॉमन LAQ करायचे जे इम्पॉर्टंट येतं. नंतर कॉमन ACQ प्रिपेअर करायचे जे इम्पॉर्टंट येतं. नंतर आपण आता याच्यामध्ये तर असं काही नाही की अनकॉमन LAQ वगैरे, याच्यात सर्व पेपर पॅटर्नच फॉलो होते. तर क्रिया पेपर 1 तुम्हाला एकदम इझी जाणार आहे. दरवर्षीचं रेकॉर्ड आहे, क्रिया पेपर 1 एकदम इझी जाते. तर स्कोरिंग सब्जेक्ट आहे, इझिली तुम्ही स्कोर करू शकता, जास्त हार्ड काही नाही. आणि याच्यात कसं आहे की तुम्ही साईड बाय साईड तुम्ही हे पण करू शकता. तुम्ही LAQचे टॉपिक प्रिपेअर केलं तर ACQचे ऑटोमॅटिक प्रिपेअर होतात. ठीक आहे. तर आता आपल्याला स्टडी कशा हिशोबानं करायचा, या टॉपिकच्या हिशोबानं करायचा की सगळ्यात पहिल्यांदा वातपित्त कफ, आपल्याला वातपित्त कफ करायचे म्हणजे करायचे. वातपित्त कफ तिन्ही, याच्यावर तुम्हाला वातपित्त कफ केले की तुम्हाला वातपित्त कफवर एक LAQ आणि एक ACQ भेटून जाईल, आणि काही MCQ भेटून जातील. म्हणजे फिक्स इथं 15 मार्काचं तुमचं प्रिपरेशन होऊन जाते, 15 मार्काचं. ठीक आहे. नंतर तुम्ही जे छोटे टॉपिक येतं कोणते, जसं इथं हे छोटे टॉपिक येतं काय, हे षटक्रियाकाल, दोष वृद्धिक्षय, एकदम इझी टॉपिक आहे. तुम्ही याच्यावर इझिली याच्यावर 5 मार्क घेऊ शकता या दोन्हीच्यावर. ठीक आहे. तर हे प्रिपेअर केलं. प्रकृती आहार एकदम इझी टॉपिक येतं. प्रकृतीवर तुम्हाला करायचे, पण षटक्रियाकाल, आहार, अग्नी, आहारपाक हे एकदम छोटे टॉपिक येतात. याच्यावर तुम्हाला इझिली तुम्ही 10 ते 15 मार्क, आणि हे त्रिदोष तुम्हाला 20 मार्क. तुम्ही इझिली तुम्ही या छोट्या टॉपिकवरून 20 मार्क तुम्हाला इझी भेटून जातात. म्हणजे 20 मार्क तुम्ही वातपित्त कफवरून 15 मार्क घेऊ शकता, याच्यातून 20 मार्क घेऊ शकता, म्हणजे 30-35 मार्क तुमचे. आणि प्लस याच्यामध्ये MCQचं पण वेटेज आहे म्हणल्यावर तुम्हाला 40 मार्क तर तुमचे कुठंच नाही गेले की 40 मार्क तुम्ही एवढं जरी प्रिपेअर केलं तर 40 मार्क भेटून जातात. आणि राहिलं रेस्पिरेटरी सिस्टम आणि नर्वस सिस्टम, ते तुम्हाला तिथं आपण रचनामध्ये पण प्रिपेअर करतो, तर आपल्याला इथं पण प्रिपेअर करायचं. मग इथलं तर आपल्याला रेस्पिरेटरी सिस्टम, आपलं एक्सटर्नल रेस्पिरेटरी सिस्टम, रेस्पिरेटरी व्हॉल्यूम्स काय येतं, इंटरनल रेस्पिरेशन, एक्सटर्नल रेस्पिरेशन, हे सर्व आपण पाहिलेलंच आहे. लंग्सचे स्ट्रक्चर वगैरे बघितले, ॲल्व्हेलाई वगैरे कसं फंक्शन काय करते ते आपण आपल्या 11th पण बघितलेलं आहे. तुम्ही तिथून पण इझिली वाचू शकता. तुम्ही ते जरी ओव्हरलप करून गेले, तुम्ही फिजिओलॉजीसाठी तुम्ही 11th आपली जे ह्युमन फिजिओलॉजीचे टॉपिक जरी तुम्ही वाचून गेले तरी तुम्हाला भरपूर, जसं जे आपल्याला इथं सेलचा क्वेश्चन विचारला जातो, आपल्याला इथं फंक्शन ऑफ सेल मेम्ब्रेन आपल्याला याच्यात पण होतं, 11th-12th पण होतं. नंतर पॉझिटिव्ह निगेटिव्ह फीडबॅक मेकॅनिझम तिथं होतं, पण आपल्याला इथं थोडेसे एक्झाम्पल बघायचे. ठीक आहे. हे काही इतकं काही हार्ड नाही, एकदम इझिली आपल्याला पॉझिटिव्ह निगेटिव्ह फीडबॅक मेकॅनिझम समज, फक्त एक्झाम्पल पाठ करायचे. आता विटॅमिन्स आपल्याला एवढे डिटेलमध्ये नव्हतं, पण आपल्याला इथं विटॅमिन्स थोडंसं डिटेलमध्ये करावं लागेल. कशाचा GITचा टॉपिक आहे. ठीक आहे.
आपण याच्यात जर्नलमध्ये बघितलं होतं. आता रायबोझोम, गॉल्जी कॉम्प्लेक्स काय, न्यूक्लियस काय, हे तर फंक्शन तुम्ही पण सांगू शकता. याच्या भरोशावर 11-12च्या भरोशावर तुम्ही डायरेक्ट पण लिहू शकता. ठीक आहे. तर SAQ तुमचा व्यवस्थित स्कोरिंग सब्जेक्ट आहे. क्रिया पेपर 1 काहीच काळजी करायचं काम नाही. फर्स्ट इम्पॉर्टंट टॉपिक वात पित्त कफ करायचं म्हणजे करायचं. 15 मार्क हातात येतं. 3 वात पित्त कफ, 3ही दोष करायचे. याच्यात असं नाही की हा करू का करू तो करू. 3 दोष येतं, 3 दोष आपल्याला कराच लागणार येतं. आणि हे आपला बेसिक आहे. BMS करत आहे म्हणजे आपल्याला वात पित्त कफ एकदम बेसिक आहे. नंतर प्रकृती, त्याचं क्षयवृद्धी आणि प्रकृती. षटक्रियाकाल पण इझी टॉपिक आहे, जास्त काही अवघड नाही. मी तुम्हाला त्याचे नोट्स देऊ शकतो. तुम्ही पण रीड करा. माझं म्हणणं काय, तुम्हाला मी पॅटर्न सांगितला, काय वेटेज आहे, कसे क्वेश्चन विचारले जाणार आहे, तर कसे क्वेश्चन विचारले जाणार आहे, तर या हिशोबाने स्टडी स्टार्ट करा. तुम्ही स्वतःच्या हिशोबावर पण स्टडी स्टार्ट करू शकता. फक्त तुम्ही याच्या बाहेर नका जाऊ, डिटेलमध्ये नका जाऊ जास्त. किंवा आता होमिओस्टॅसिस, आता समजा प्रकृती आहार अग्निपा विचारतात SAQ, तुम्ही करता LAQ, जास्त डिटेलमध्ये वाचायचं काम नाही ना. छोटे छोटे टॉपिक येतात, लिमिटेड वाचा, तेवढंच पाठ करून जा. सिम्पल विषय खलास करा. एक टॉपिक एंड करा. लिहायची प्रॅक्टिस करा तुम्ही. आपल्याला विषय काय होते की आता आपल्याला फिक्स क्वेश्चन माहीत राहतं किंवा वात पित्त कफवर येते, पण आपण वात पित्त कफ आपल्याला माहिती की बा येते, पण एक्झाममध्ये लिहिता येत नाही व्यवस्थित. LAQवर येणार आहे, तर LAQमध्ये क्वेश्चन कसे लिहितात, SAQमध्ये कसे लिहितात, तुम्ही लिहायची प्रॅक्टिस करा. आता जर क्वेश्चन प्रिपेअर करायचा, क्वेश्चन प्रिपेअर कसं करायचं, समजा तुम्ही वाद दोष प्रिपेअर करता, तर वाद दोष पहिल्यांदा वाचून घ्यायचा नोट्समधून. तुम्ही कुठून वाचून घ्यायचं, त्याचे श्लोक जे तुम्हाला जमतात ते पाठ करून घ्यायचे. त्याचा पॅटर्न समजायचा की बा निरुक्ती करायची आपल्याला, नंतर परिभाषा लिहायची, त्याची व्याख्या लिहायची, नंतर दोषचं प्रकार, शेवटी त्याचे प्रकार द्यायचं, प्रकारचा मग चार्ट पण काढायचा प्रकाराचा, ही 5 प्रकार येतं असं. तर या पॅटर्नने तुम्ही स्टडी केला की याचं सामान्य कार्य काय, गुण काय, गुणमध्ये तुम्ही श्लोक हे टाकू शकता. आपल्या अष्टांगमधले श्लोक टाकू शकता, म्हणजे तुमचं अष्टांग प्रिपेअर होते. म्हणून मी म्हणत काय की अष्टांग जर का तुम्ही प्रिपेअर केलं तर इथं तुमचे क्षयवृद्धीचे श्लोक तिथले इथं टाकू शकता. नंतर षटक्रियाकाल, तिथं षटक्रियाकाल नाही बहुतेक, षटक्रियाकाल इथे आहे. तर तुम्हाला क्रियाकाल तर समजून जाते ना की चय, प्रकोप, प्रसर, ते सर्व त्या अवस्था 6 अवस्था राहतात. तर ते तुम्ही इझिली करू शकता. त्याचं श्लोक येतं, श्लोक पाठ करायचे. श्लोक इझी येतं, जास्त काही हार्ड नाही. तर जिथं होते तिथं श्लोक करायचे, टाकायचे. कारण की श्लोकनं काय होते, तुमचं इम्प्रेशन वाढते. तुम्हाला जास्त श्लोक सांगते का नाही, वात पित्त कफचे श्लोक मी नाही म्हणते ना की प्रकाराचे श्लोक करा. आणि श्लोक करणं न करणं तुमच्यावर डिपेंड करते. तुम्ही जर का श्लोक नसेल करत तर तुम्हाला एक्सप्लेन करता आलं पाहिजे व्यवस्थित, तरी सफिशियंट आहे. ठीक आहे, चालते. तर आता हे स्टडी करा. आपण नंतर आता हे झालं क्रियाचं पेपर 1 बद्दल. नंतर आपण क्रियाच्या पेपर 2 बद्दल डिस्कशन करू. नंतर आपण वापस आपल्या लेक्चर्सवर येऊ. ठीक आहे, चालते.